भोलेनाथ हरी, जय जय शेषराव हरी, जय जय भोलेनाथ हरी। शेषरावांचा माझ्या मनी, एका मृदुंगाचा सुखवित बाई, भोले नाम निघते या चिपळ्यातुनी, भोले नाम निघते या चिपळ्यातुनी। संसारी व्याप मोठा पण देवासाठी ग, संसारी व्याप मोठा पण देवासाठी ग, केली तयारी मला बाई जायाच दिंडी मध्ये ग, मला बाई जायाच दिंडी मध्ये, मला बाई जायाच दिंडी मध्ये ग, मला बाई जायाच दिंडी मध्ये। जय जय शेषराव हरी, जय जय भोलेनाथ हरी, जय जय शेषराव हरी, जय जय भोलेनाथ हरी। शेषराव महाराज गुरु, अशाच चरण धरू बाय धरू माझे शेषराव महाराज गुरु, झाला संसार सुरळीत सुरबाय सुर माझे शेषराव महाराज गुरु, झाला संसार सुरळीत सुरबाय सुर माझे शेषराव महाराज गुरु। सारा भक्तीला लावून
में जन्म लिया बाबा बुलगण सिरपुर गांव में। मानव रूप में जन्म लिया बाबा बुलगण सिरपुर गांव में। सारे जहां से जोड़ते आए भक्तों के ये भीड़, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा। कल्याणकारी दृष्टि तुम्हारी जन जन में है समाई। कल्याणकारी दृष्टि तुम्हारी जन जन में है समाई। कष्ट में भक्त को देख के भगवान चले आए मणिनागेश्वर, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा। कोटि तू अविनाशी सबकी बिगड़ी बनाए। अनंत कोटि तू अविनाशी सबकी बिगड़ी बनाए। देव के देव महादेव बाबा आया तेरे शरणों में, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा। नागेश्वर की कृपा से हल्की लिखी है प्यारी। मणि नागेश्वर की कृपा से हल्की लिखी है प्यारी। ससुराव बाबा व्यसन मुक्ति घर घर पहुँचे संदेश, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा। छोड़ा संसार जोड़ा भवन दिया है मंत्र। दारू छोड़ा संसार जोड़ा भवन दिया है मंत्र। हर मानव के जीवन में आए ऐसा शुभ दिन, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा। मानव रूप में जन्म लिया बाबा बुलगण सिरपुर गांव में। मानव रूप में जन्म लिया बाबा बुलगण सिरपुर गांव में। सारे जहां से जोड़ते आए भक्तों के ये भीड़, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा, बोलो ओम नमः शिवाय जय ससुराव बाबा।
संत देवाचे शिपाई येतील रे घरी, देवाचे शिपाई येतील रे घरी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी. माझ म्हणशील रे काय आहे तुझ, विनाकारण माग तुझ्या संसाराच ओझ. माझ म्हणशील रे काय आहे तुझ, विनाकारण माग तुझ्या संसाराच ओझ. मानवाच्या जन्मी आला कर काहीतरी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी. सोडून तू जाशील वेड्या माया ही सारी, एक दिवस रडून पडून खातीन भाकरी. सोडून तू जाशील वेड्या माया ही सारी, एक दिवस रडून पडून खातीन भाकरी. तुझ्यापासून कुणीतरी घेईन भरारी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी. संतोष बाबा सांगे ठेवा एकच ध्यान, शेषराव बाबा चरणी तन मन धन. जगदेव आला चरणी उभा देवदारी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी. देवाचे शिपाई येतील रे घरी, देवाचे शिपाई येतील रे घरी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी, माग सोडून जाशील वेड्या दौलत सारी. बुलढाणा जिल्ह्याला जाहो शिरपूर गावाला, बुलढाणा जिल्ह्याला जाहो शिरपूर गावाला. जरा डोळ्यानं बघून घ्या शेषराव बाबाला. जरा डोळ्यानं बघून घ्या शेषराव बाबाला. मनाच्या खोऱ्यात काहीतरी घडलं, बाबांच्या हृदयी कायम दडलं.
मनाच्या खोऱ्यात काहीतरी घडलं, मनाच्या खोऱ्यात काहीतरी घडलं, बाबांच्या हृदयी कायमचं दडलं. चमत्कार घडला कसा हो चमत्कार घडला, चमत्कार घडला कसा हो चमत्कार घडला. जरा डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला, जरा डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला. शेषराव बाबाची निराळी शक्ती, भोलेच्या शक्तीनं व्यसन मुक्ती. शेषराव बाबाची निराळी शक्ती, शेषराव बाबाची निराळी शक्ती, भोलेच्या शक्तीनं व्यसन मुक्ती. भोलेच अवतरला जणू शंभू अवतरला, भोलेच अवतरला जणू शंभू अवतरला. जरा डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला, जरा डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला. जगाला दावून दिली या कीर्ती, कधी न यायची गेलेली मूर्ती. जगाला दावून दिली या कीर्ती, जगाला दावून दिली या कीर्ती, कधी न यायची गेलेली मूर्ती. चरणी बैसला जगदेव, चरणी बैसला, चरणी बैसला जगदेव, चरणी बैसला. जरा डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला, जरा डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला. बुलढाणा जिल्ह्याला जाहो शिरपूर गावाला, बुलढाणा जिल्ह्याला जाहो शिरपूर गावाला. जरा डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला, जरा डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला, जरा डोळ्यात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म सच्चिदानंद, भक्त प्रतिपालक, शिरपूर निवासी, समर्थ सद्गुरु श्री शेषराव महाराज की जय. धन्य धन्य हो शेषराव बाबा, अवतार भोलेचा, खरोखर अवतार भोलेचा. घराघरामध्ये जळतोय दिवा, घराघरामध्ये जळतोय दिवा, तुझ्याच नावाचा, आजही तुझ्याच नावाचा. ओम भोले ओम शेषराव, ओम शिव ओम शेषराव. घरी तारशी भक्ताला, आजही तारशी भक्ताला. कुठं दिसेना थोडशी, कुठं दिसेना थोडशी रे तुझ्या या शक्तीला, आजही तुझ्या या शक्तीला. ओम भोले ओम शेषराव, ओम शिव
शेषराव शिवशंकरा शेषराव बाबा आलो चरणाला जगदेव आला चरणाला तूच खरी ही वाट दावली तूच खरी ही वाट दावली घोड्या भक्ताला तुझ्या रे घोड्या भक्ताला ओम भोले ओम शेषराव ओम शिव ओम शेषराव ओम भोले ओम शेषराव ओम शिव ओम शेषराव ओम भोले ओम शेषराव ओम शिव ओम शेषराव धन्य धन्य शेषनाथा शिवशंकराच्या दूता धन्य धन्य शेषनाथा शिवशंकराच्या दूता आज वंदितो महाराष्ट्र सारा मुद्रा मानाचा मानाचा हो शेषनाथा मुजरा मानाचा मानाचा हो शेषनाथा मुजरा मानाचा मानाचा हो शेषनाथा धन्य महाराष्ट्राची धन्य माती थोर संतांची पावन धरती धन्य महाराष्ट्राची धन्य माती थोर संतांची पावन धरती चैतन्याचं तिले ऊन लेण साऱ्या जगताला गाजते कीर्ती चैतन्याचं तिले ऊन लेण साऱ्या जगताला गाजते कीर्ती जन्म झाला भुईवर भोळ्या शंभूचा अवतार जन्म झाला भुईवर भोळ्या शंभूचा अवतार त्यांच्या चरणात नमवे तो माथा मुजरा मानाचा मानाचा हो शेषनाथा मुजरा मानाचा मानाचा हो शेषनाथा मुजरा मानाचा मानाचा हो शेषनाथा मातृतीर्थाचा जिल्हा बुलढाणा आई जिजाची ऐका गर्जना मातृतीर्थाचा जिल्हा बुलढाणा आई जिजाची ऐका गर्जना याच पावन झाल्या भुईत मिळतो आधार साधू संतांना याच पावन झाल्या भुईत मिळतो आधार साधू संतांना जिल्हा बुलढाणा मातीत शिरपूर गावात जिल्हा बुलढाणा मातीत शिरपूर गावात होतो सर्गाचा साक्षात्कार आता मुजरा मानाचा मानाचा हो शेषनाथा मुजरा मानाचा मानाचा हो शेषनाथा मुजरा मानाचा मानाचा हो शेषनाथा मनत खोरे त्या शिरपूर गावाला आला शंभूचा अवतार आला मनत खोरे त्या शिरपूर गावाला आला शंभूचा अवतार आला चिंचेच्या झाडाखाली बसून
त्यांनी व्यसनाचा त्याग हो केला. चिंचेच्या झाडाखाली बसून त्यांनी व्यसनाचा त्याग हो केला. बोल शंभूचे ऐकून पानावले त्यांचे मन, बोल शंभूचे ऐकून पानावले त्यांचे मन. ऐका संतांची गातो मी गाथा, मुजरा मानाचा हो शेषनाथा. मुजरा मानाचा हो शेषनाथा. मुजरा मानाचा हो शेषनाथा. शेषनाथाचा दरबार भरतो, भक्तिभावाचा महापूर येतो. शेषनाथाचा दरबार भरतो, भक्तिभावाचा महापूर येतो. कर्मकांडाला नाही हो थारा, जो तो श्रद्धेचे गोड वेगातो. कर्मकांडाला नाही हो थारा, जो तो श्रद्धेचे गोड वेगातो. बिगर नंदीच्या पिंडीला मा गायत्री मातेला, बिगर नंदीच्या पिंडीला मा गायत्री मातेला. चला भक्तांनो जाऊया आता, मुजरा मानाचा हो शेषनाथा. मुजरा मानाचा हो शेषनाथा. मुजरा मानाचा हो शेषनाथा. मुजरा मानाचा हो शेषनाथा. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. जीवन पथ हा अवघड भारी, जीवन पथ हा अवघड भारी. कुठवर सांग फिरू. गुरुराया कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, ज्या महामानवाच्या, ज्या राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज संबंध भारतातून आपण या ठिकाणी दुरून दुरून अनेक राज्यातून, जिल्ह्यातून, गावागावातून एकत्रित झालो. त्यांच्यावर ते भक्तीचं आपण प्रमाण दिलं. आज असे आपण सगळे त्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे सुधाकर चालसकर, त्यानंतर नाशिकचे अध्यक्ष
नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गणपत, त्यानंतर गुजरात राज्याचे महासचिव आनंदभाई चौधरी PSI, त्यानंतर सेल्वास जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मगनभाई कुरकुटिया, त्यानंतर मगनभाई पासरी, गणपती चौधरी यांनी चंद्रपूरला गोडकुंकली तालुक्यामध्ये 21 गुंठे जागा एक संस्थेच्या नावानं रजिस्टर खरेदी केली, संस्था उभारली आणि 60 लाखाचं मंदिर तयार केलं शिवराम महाराजांचं. त्याच्यामध्ये गणपती चौधरी आणि मुन्ना सेडम ही सगळी कमिटी आहे. त्यांनी आज या ठिकाणी 1,000 दान दिलं. तो मुन्ना सेडम सुद्धा त्या कमिटीचा उपाध्यक्ष आहे. 1 लाखाची मूर्ती क्षेत्रबाबाची बोलवली त्यांनी, आली पण ती मूर्ती करून. याला म्हणतात कॉन्क्रीट काम. म्हणजे आता ही काम कसं आहे, चंद्र सूर्य असेपर्यंत ती ट्रस्ट आहे, संस्था आहे. ती जमीन कोणी विकू शकत नाही आणि मंदिर कोणी पाडत नाही. म्हणजे आता हे काय, याला म्हणतात प्रदेश उपाध्यक्ष आणि आपल्या व्यसनमुक्ती संघटनेचे चंद्रपूरचे अध्यक्ष ते या ठिकाणी सरकारनं व्यसनमुक्तीचा पुरस्कार दिला. मुख्यमंत्र्यांनी ते म्हणतात हा पुरस्कार आमचा नाही, आमची तर तुमच्या स्टेजवर बसण्याची लायकी नव्हती. त्यानंतर दिगंबरजी वासेकर, लक्ष्मीकांत दानोळकर यांनाही सुद्धा राज्य सरकारनं मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार दिलाय. हे ठाकरे सर, या ठाकरे त्यांच्या हाताखाली सुद्धा अनेक लोक विद्यार्थी तयार झाले, ते या ठिकाणी हजर आहेत. त्यांनी पालखी आणली. लक्ष्मीकांत दानोळकर चंद्रपूरचे उपाध्यक्ष आहे. त्यानंतर आमचे अस्वले पाटील, त्यांचा मुलगा रोशन अस्वले, पूर्ण परिवार भक्त आहे, फार भक्ती आहे त्यांची. त्यानंतर शांताराम खोंडे, त्यानंतर शांताराम पवार, नाशिकचे सचिव महासचिव गोरख महाराज, त्यानंतर चंद्रपूरचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दानोळकर, त्यानंतर सुभाष पवार ज्यांनी आपल्या जे भव्य टीम सेट साठी देणगी पण दिली 11,000 रुपयाची. त्यानंतर हिंगोलीचे कातोरे साहेब ज्यांना महाराष्ट्राची खूप नंतर आमचे कैलास सोनवणे. त्यानंतर अनिल बापू, फार काही माणूस आहे, घरचा करोडपती आहे, पण बाबाची अशी भक्ती दारू पित नसेल, दारूचं काही नव्हतं, पण त्यांनी बाबामध्ये अशी काही शक्ती पाहिली, अनुभवली की ते प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात. तिकडे सुद्धा हे सगळं मग किती लाख खर्च येऊ, तो टोटल खर्च या गुजरात व्यसनमुक्ती कमिटी, तिथे मनुभाई चोपडे, आनंदभाई चौधरी, शंकरभाई गोळे, मगनभाई कुरकुटिया, हे सगळे मंडळी. म्हणजे स्पेशली आजचा कार्यक्रम हा गुजरातवाल्यांनी घेतलेला. हे जे तुम्हाला निळे टी शर्ट, 2,000 निळे टी शर्ट तयार केले त्यांनी क्षेत्रबाबाचे. 1,500 साड्या, एकच कलर, 2,000 टी शर्ट, तरी कपड्यांची 6 लाख रुपयाची खरेदी केली. म्हणजे आता प्रत्येक गुजरातच्या कार्यक्रमाला ते टी शर्ट, ते साड्या वगैरे घालून आपले स्वयंसेवक येणार. आता 1 जानेवारीला 2025ला दीव दमनला माझा कार्यक्रम आहे. कमीत कमी 1.25 लाख तर किती कमी होतं, तर 1.25 लाख पब्लिकचा अंदाज आहे. कारण त्या कार्यक्रमाची तयारी मागच्या वर्षीपासून चालू आहे. 1 वर्षाची तयारी आहे. 1.25 लाख पब्लिक त्याच्यात जास्तच होईल. न भूतो न भविष्यती असा तो कार्यक्रम होणार आहे. 1 जानेवारी 2025ला बोरखल या ठिकाणी कार्यक्रम आहे. त्यानंतर या ठिकाणी महाराज हजर आहे, मारुती वाकुलकर हजर आहे, शंकरभाई भोये आवाडीचे अध्यक्ष हजर आहे. त्यानंतर केळगे बाबा, केळगे महाराज यांनी आपल्या गावात मंदिर बांधलं. रतिलाल सायले उपाध्यक्ष, त्यानं सुद्धा आपल्या स्वतःच्या गावामध्ये, सायले गावामध्ये, गुजरातमध्ये मंदिर बांधलं क्षेत्रराव महाराजांचं. नर्मदा तालुक्याचे अध्यक्ष, पुन्हा झरीचे इकडे तेलंगणामध्ये झरीचे अध्यक्ष आमचे अनेक वर्षापासून असलेले शंकर पाटील. त्यानंतर आमचे गजानन भाऊ कोळखात्या, मानव लागले या माणसाला. त्याने नैनाताईचा उल्लेख आपण केला. खरोखर एक बाई असून
माणसापेक्षा जास्त धाडस पाहिजे होतं. धाडस कशाला म्हणतो आपण? कधी कधी काय असतं, माणूस वयानं किंवा जातीनं लहान मोठा होत नसतो. कधी कधी 80 वर्षाचा म्हातारा वर्ष माणूस तरुण माणसासारखी धावपळ करतो की तरुणाला लाजवाल, एवढं त्याचं कार्य असते. दुसरी गोष्ट, त्या बाईनं 500 लोकांची, स्वतःच्या गावातल्या 500 लोकांची इथं आणून कोळी समाज आहे. कोळी समाज आहे. कोळी समाज एवढं बुलढाणा जिल्ह्यात या शिरपूर गावचा त्यांचा काही संबंध नाही. मुंबईचे येते, बोटी आणि मासे पकडण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. पण ते नैना त्यांचे घरचे गजानन आजही त्यांची भक्ती सोडत नाही. आमचे मास्तर, कवड्याचे मास्तर, अनेक लोक आता नावं घेतली तर खूप काही होईल, खूप नाव. पुन्हा आमचा धुळे जिल्ह्याचा अध्यक्ष रतिलाल भंडारपाड्याचा रतिलाल, पुन्हा त्यानंतर रायपूरचा आमचे शिरसाट साहेब, त्यांची तयार झाली. याच्यापेक्षा काय करणार? आज तुम्हाला जर एवढूच असे आमचं मुद्दा सेटामध्ये सांगितलं, फार सुंदर कमी वाक्यात बोलले ते की तुमचं जर एवढं नखाइतकं जर या ठिकाणी नुकसान झालं असतं, तुम्ही बोलवले असते तरी आले नसते. आज तुम्ही एवढे 700 किलोमीटर कुठं काही, गडचिरोली कुठं आहे, मुंबई कुठं आहे, दिवदमन कुठं आहे, गुजरात कुठं आहे, तेलंगणा कुठं आहे, कर्नाटक कुठं आहे, MP कुठं आहे, एवढं दुरून जर तुम्ही इथे एकत्रित झाले, याचा अर्थ तुम्हाला महाराजांचा अनुभव झाला, तुमचा फायदा झाला. म्हणून त्या माझ्या माणसात सांगितलं. किंवा एखाद्या ज्ञानामुळं किंवा एखाद्या व्यक्तीवर तो प्रभावित झाला असेल तर त्यानुसार त्यांना अर्थ लावलेले. पण अंतिम अर्थ मी एकच सांगेन तुम्हाला, जीवनाचा एकच अर्थ आहे, विकास, ज्ञान. जर तुम्ही जन्माला आले जसे तसे गेले कोरे तर तुमचा जन्माला उपयोग नाही. ज्ञान मध्ये वृद्धी होणे, तुम्ही काही ना काही शिकणे, बरोबर आहे. पशुमध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे? पशुच्या ज्ञानाच्या वृद्धीची एक लिमिट आहे. पशु त्याच्यापेक्षा जास्त विचार करू शकत नाही. पण माणूस हा माणसाचा विचार करण्याची शक्ती इतकी अमर्याद आहे की त्याला लिमिट नाही. ईश्वरानं ती शक्ती आपल्याला दिलेली, माणसाला दिलेली. एवढी शक्ती दिलेली आहे माणसाला की परमात्म्याला ओळखण्याची शक्ती फक्त माणसाला दिलेली आहे, बाकी कोणत्याही प्राण्याला दिलेली नाही. माणसं म्हणजे देव आणि देव म्हणजे संत. जसं डोळ्याला आपण गुगळ म्हणलं काय, गुगळाला डोळं म्हणलं काय एकच आहे, तसं संत गजानन महाराज असतील, श्री स्वामी समर्थ महाराज असतील, संत ज्ञानेश्वर माऊली असेल, संत तुकाराम महाराज असेल, हे सगळे संत. जायचे देवचे चक्रपाणी प्रभू असतील, हे सगळे संत म्हणजे देव. आणि देव म्हणजे ज्ञान, परिपूर्ण ज्ञान होणं, 100% ज्ञान होणं म्हणजे देव होणं. आज आपलं काय चालू आहे? आपली जी बुद्धी आहे ती परिपूर्ण जागृत नाही. आज आपला घरा संसाराचा विचार सुरू आहे, पण एक टाइम असा घडायला लागतं आपल्या, ज्याला आपण म्हणतो की गुप्त भाग उघडायला लागतो. जसं संतांचा झाला आणि त्यावेळेस त्या व्यक्तीचे मोठमोठे चमत्कार सुद्धा होते. मोठमोठे चमत्कार होते. माणसाच्या बुद्धीमध्ये एवढी पावर आहे की जर परिपूर्ण बुद्धीचा विकास झाला, त्याचा परिपूर्ण बुद्धी त्याची ज्ञान त्याला झालं, तर त्याच्या हातून, त्याच्या नजरेनं, त्याच्या आशीर्वादानं मोठमोठे चमत्कार व्हायला लागतात. ते धातू त्यांचं ऐकायला लागते, निसर्ग त्यांचं ऐकायला लागते. आणि याचं प्रमाण सगळ्या संतांनी दिलेलं. जसं संत गजानन महाराजांनी धातू म्हणजे ट्रेन थांबवली होती, निसर्ग ऐकायला लागतो म्हणजे गंगा, कोणत्यावेळी गंगा अवतरली होती. प्राणी त्यांचं ऐकायला लागतात, जसे आपल्या देवांच्या गळ्यामध्ये नाग आहे, ते आपल्या बागावर दिसते, आपल्या देवी बागावर दिसते. सगळ्या सिद्ध केलेलं आहे. पागल झालेला घोडा शांत केला होता त्यांनी, 4 पायामध्ये झोपलेले. शेषराव महाराजांनी
प्रकृतीला आदेश देऊन पाऊस थांबवला होता. तुमच्या नजरेसमोरची गोष्ट आहे. 3 लाख लोकांवर पाऊस थांबवला होता. चमत्कार शिवाय नमस्कार नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींनी चमत्कार केले. संत तुकाराम हे बुद्धी भक्ती. तुम्ही लोक तुमच्या प्रत्येकामध्ये ईश्वर आहे, देव आहे. तुमच्या श्वासामध्ये ईश्वर आहे. तुम्ही जन्माला आले तर तुम्ही कमी आहे किंवा सत्तर मोठे असं नाही. फक्त त्यांच्या एक सूर्यप्रकाश झाला आणि आपला म्हणता सूर्य एवढाच फरक आहे. दुसरा काय फरक नाही. माणसाची 4 लाख जन्म सांगितलेले शास्त्राने. प्रत्येक माणसाला 84 लाख जन्म घ्यावा लागतात. त्याच्यामध्ये 4 लाख कारण मी जो मंत्र देतो तो शेषराव बाबाचाच आहे ना. आणि शेषराव बाबाला तो मंत्र भगवान शंकर ओम नमः शिवाय असेल काय हे ते बोलले. त्याच मनोबाई चोपड्याचा एक टायमाला अशी कंडिशन होती की त्याला घरापर्यंत भाड्याला जायला पैसे नव्हते. शेवटी 13 किलोमीटरपर्यंत 13 रुपये कमी पडले. BAMS डॉक्टर त्याच्याच क्षेत्रात झाला. आतापर्यंत रामनाम सत्य झाला असते. याला म्हणतात हे भक्ती का बसली अनुभव. हे सगळेच आमचे गडसे साहेब असेल, सुधाकर चारोस्करच्या घरात अजूनही जुनीमध्ये दाखवली त्यांनी दारू पाहायची मोठमोठ्या झाली का आणि स्वतः प्यायची प्यायची पण बाबा भेटले काय भक्ती. हजारो लोकांचं हजारो गर्दीचे दिगंबर जातात शिवप्रभू राम भक्त मारुती महाराज महान शांततेचे महान दैवत भगवान गौतम बुद्ध क्रांती जेजुरीचे खंडेराव महाराज तथा सर्व धर्मीय देवी देवतांना महामानवांना कुलदैवतांपर्यंत कधीतरी 8 दिवस नॉनव्हेज खाऊन असेल तर माळ काढून ठेवायचे. 9व्या दिवशी आज ती माळ कधीच नाही वापरली तरी चालते. 9व्या दिवसापासून रोजची नॉनव्हेज फक्त सोमवारच्या दिवशी कधी नॉनव्हेज खायचे. बाबाचा फोटो देतो मी. तो फोटो फक्त महिलेच्या हातानं कारण महिला हे शक्तीचं रूप आहे. माता पार्वतीचं रूप आहे, दुर्गेचं रूप आहे. त्यांच्या हातानं बाबाचा फोटो तुम्ही देवराया ठेवा. बिना विश्वास ठेवल्याचं तुम्हाला पुढे काही मिळणार नाही. तिचा महाराज 10 वर्ष जुना नारळ पण सगळे कामातच पुढे ही आजच्या समाजामध्ये आहे. म्हणून किती लोकांना अनुभव झालाय. आता एक अनुभव तुम्ही सांगितलं होतं की मला झूम करून एक पोगा हात गेलेले होते डोळ्यानं पण छोटा पोगा पाय हात असे बिलकुल पिळून झाले. उचलून आणलं होतं बापाने त्याच्या आलेला आहे तो. मला नको विचारू त्याला विचारा. एक आता मी तुमच्यासारखंच म्हणून माझ्या मनात एक टक्का गवताला की काय म्हणजे काय दुष्ट होणार पण हे काय मी बाबाच्या गादीवर बसलेले माझं काम आहे. तुम्ही जर माझ्याकडे काही उमेद घेऊन आले तर एकदम तुमची भावना पडायचं माझं काम नाही. माझं काम एवढंच आहे की ज्या गोष्टी घेऊन आले तर कमीत कमी आशीर्वाद तरी तुम्हाला द्यायला पाहिजे. तर त्याने ते फोटा आणला त्याची नजर नाही त्याचं काहीच नाही. आताची गोष्ट 6 महिन्यापूर्वी माळ तयार केलेली काही जादू वगैरे नाहीये. फक्त ईश्वराच्या नावानं सद्भावनेनं माळ टाकून दिली आणि त्याला सगळ्यांची श्रद्धा ठेव आणि त्या श्रद्धेमध्ये इतकी ताकद आहे. 15 दिवसात ती पूर्ण चालायला गेला काय का हजार आहे का
त्याचं गावचं नाव मला माहिती आहे. हा तो आहे ना, तो हा पहिले बिलकुल कामातून गेलेला होता. आता ज्यांच्या 90% घटक बरोबर पडले. सद्गुरु शेषराव त्याला काय म्हणता येईल तुम्हाला? पहिलं लगेच काम केलं म्हणजे लाल पॅन्ट होती त्याच्या मुलाचं, त्याच्या मुलाला विचार पण तो पोराला चालायला लागला, खेळायला लागला. याला कोणती शक्ती म्हणता येईल? ईश्वराची शक्ती, देवाची शक्ती. मी तर फक्त सद्भावनेनं मंत्र करून देतो. हे जे 1.5 कोटी लोकांची दारू सुटली माझ्या बाबाच्या आशीर्वाद, तर हे मी काय केलं? मला माझ्यामध्ये शक्ती काही नाही, त्या मंत्रामध्ये शक्ती येते, विश्वासामध्ये शक्ती आहे, त्या श्रद्धेमध्ये शक्ती. मी नेहमी सांगत असतो, आज जर तुमचं कल्याण झालं असेल तर फक्त माझ्यामुळे नाही किंवा बाबामुळेच नाही, त्यांचा आशीर्वाद असतोच. पण टाळी जशी एका हाताने वाजत नाही, सत्य आहे, तसा तुमचा विश्वास आणि संतांचा आशीर्वाद, हिच्यामध्ये तुमचा विश्वास नसेल तरी तो आशीर्वाद फेल होतो. तुमचा विश्वास आहे म्हणजे दोन्ही हात मिळाल्यानंतरच टाळीचा आवाज होतो. तुमच्या भक्तीला मी नेहमी नमन करत असतो की तुम्ही एवढे दूर फिरून आपल्या स्वखर्चानं खर्चाच्या पैशाने येतात, तर खरोखर तुमच्या भक्तीला मी नमस्कार करतो. नमस्कार. सोंद्री तालुका ब्रह्मपुरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील सोंद्री म्हणून 19 जानेवारीला 2025 मध्ये महामेळावा आहे. या भागातल्या लोकांनी याची नोंद घ्यायची किंवा जवळपासचे असतील त्यांनी या 19 जानेवारी जिल्हा संघटना चंद्रपूर म्हणजे आता इकडचा भाग दिगंबर निवासेकर यांचा एरिया, यांच्याकडून 8 क्विंटल तांदूळ आणि चौधरी सर यांच्याकडून 11 क्विंटल तांदूळ असे एका जिल्ह्यानं आजच या ठिकाणी एका जिल्ह्याने 19 क्विंटल तांदूळ आज जमा केले. अंतरित चौधरी सर आणि दिगंबरजीचं म्हणणं आहे की तुमच्या वाढदिवसाच्या वेळेस अजून जास्त तांदूळ इथे तांदूळ कधी संपत नाही, कारण तुमचा सहकार्य आहे प्रत्येक वेळेस. आम्हाला त्याची गरज पडली आम्ही तुम्हाला मदत असतो आणि हे आम्ही आमच्याकडे नाही करत, जर आपल्याला या ठिकाणी नाव पसंत असते. त्यानंतर भाऊराव ठाकरे सर यांना विदर्भ सल्लागार आष्टी सत्संग टीम यांच्याकडून 3.5 क्विंटल तांदूळ या ठिकाणी जमा केले. खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज मी धन्यवाद या लोकांचे देतो की ज्यांनी एवढा मोठा गुजरातचे पूर्ण कार्यक्रम त्यांनी ट्रस्ट स्थापन केला, त्यांनी सुद्धा बाबाची संस्था स्थापन केली, त्यांनी सुद्धा बाबाचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी म्हटलं की सगळ्यात पहिले बाबा आमची मोठी ट्रस्ट आहे, पूर्ण गुजरात राज्याची, प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष त्यांचं त्या कमिटीचा मेंबर आहे. पण ते म्हणे की आमचा सगळ्यात पहिला आमचं मध्ये घेत असं नैवेद्य देवाला चढवलं जातं पहिला, नंतर घरच्या लोकांनी जेवण करायचं असतं. आता त्याचाच नियम आहे की घासाचा घास पहिला घास देवाला. तसं आमच्या गुरुमुळं आज आम्ही एवढं इज्जत मिळाली, आम्हाला राज्याची ट्रस्ट स्थापन केली, जिल्ह्यात म्हणजे राज्याचे अध्यक्ष झालो. पहिलं दान आम्ही या संस्थेला देऊ आणि या पहिला कार्यक्रम घेऊ, नंतर आम्ही त्या ठिकाणी जागा बनवू, म्हणजे बाबाचं मंदिर वगैरे तिकडे खर्च करू. पण पहिला खर्च नैवेद्य हा बाबा लागतो. दुसरी गोष्ट, हे जे ड्रोनचं उद्घाटन आपण ड्रोनचं उद्घाटन केला, अक्षरशः 40 लाख अंदाजित खर्च येतो. 35 लाख पण होऊ शकतो आणि 45 पण लागू शकतो. 15 लाख रुपयाचं तुकडा मी आता टाकलेलं तुमच्या समोर. 15 लाखाचं लोक हे याच्याकरता केलं की प्रत्येक वेळेस काय होत होतं 24 वर्षात, कारण बाबाचे 2 कार्यक्रम हे पावसाळ्यात येतात, गुरुपौर्णिमा पावसाळ्यात येते आणि जलदी पुण्यतिथी म्हणजे हा परतीचा मान्सून असतो. आता हे दैवयोगानं
6 तारीख आपली, आज पाऊस नाही, 7-8 तारखेपासून पूर्ण सांगितलेलं आहे, सरकारनं सांगितलं आपलं ते उद्यान संस्था आणि जे आपण तिथपर्यंत ठीक आहे. नंतर जे पावसामध्ये मागच्या 2 वर्षांचे जर हाल पाहिले तर अक्षरशः आम्ही लोकांपर्यंत 15,000 हे असे तो तेलंगणात 11,000 म्हणजे लाख दीड लाख रुपये स्टेजवर जमा झाले आणि अनेक रिस्पॉन्स. आणि हे मला म्हणायचं नाही सगळ्यांची परिस्थिती अशा 1,000 रुपये देण्याची नसते, भावना असते देण्याची, पण आपले हात मजबूत नाही. पण माझं रिक्वेस्ट एवढीच असेल की जसं पूर्ण शेटात बोलले ते जर खरोखर बाबामुळे तुमचा 1 रुपया फायदा झाला असेल तर 10 पैसे तरी तुम्ही द्या. आणि हे तुम्हाला बाबासाठी दान नाही करायचंय, तुमच्याकरता दान करायचंय. तो रोग कोणासाठी आहे? तुमच्या भक्तगणांसाठी. की पाऊस भर पावसात सुद्धा आपला महाप्रसादाचा पंक्ती कार्यक्रम सुरू राहिला पाहिजे आणि झोपलेले लोक उभे नाही. आपल्या हैसियतनुसार आपल्या इच्छेनुसार पुन्हा कधी कधी काय तुझ्या पैसे पण इच्छा नाहीये. काही लोक असे आहेत आज 25-25 वर्ष झाले 10 रुपयाची पावती जर हटलेली आहे असे लोक. सांगतो मी तुम्हाला दूर काही बाबाने दिलं त्यांना आणि आमची ती इच्छा पण आहे. जर इच्छेविरुद्ध आम्हाला हे दान करू नाही पावती हटून असे लोक. माझं म्हणणं हे नाही की तुम्ही दान दिलंच पाहिजे, फक्त एक नियम असा आहे की ज्याच्यामुळे आपला फायदा झाला तर लगभग पूर्ण पण पाकळी आपण तिथं द्यायला पाहिजे, तर ते ही संस्था चालेल. एवढं दाखवण्याचं खर्च चालेल, ते सोपं नाहीये. तिथे कर्मचारी अनुदान अत्याचारच्या अनुदान. तर दुसरी गोष्ट ही संस्था घेत नाही. जसं मी सांगतो की जसं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एका पेशंटला 1.5 ते 2 लाख रुपये भेटतात, इथे ही संस्था काही नाही. तर हे काही जास्त मनाला लावायची गोष्ट नाहीये. स्वइच्छेने इच्छा तयार झाली तर दान द्यायचं आणि ते बी आज दिलं पाहिजे असं नाहीये, पुढच्या वेळेस. कारण या आता ड्रोनचं काम 2-4 दिवसांनी सुरू होईल, ते काम पूर्ण व्हायला दिसते महाशिवरात्रीपर्यंत झालं तर ठीक आहे. त्यावेळेस मी तुम्हाला विचारतो दान देऊ शकतो. फक्त एक ध्यान ठेवायचं, ते दान कधीही कुणाच्या हातामध्ये द्यायचं नाही. डायरेक्ट यायचं, पावती काढायचं, संस्था रजिस्टर आहे तिथं पैसे द्यायचे, रिक्सर पावती काढून द्यायची. ते दान डायरेक्ट अकाउंटला जातं आणि त्याचा ऑडिट होतो. आपला कोणताही भक्त दान मागायला भेट नाही. 24 वर्षात मी फिरला आणि आता या ड्रोनच्या निमित्तानं कोणी एक सोय येईल की बाबाच्या फोन आला तुम्ही द्या, 1 रुपया सुद्धा आमचा कोणी भक्त बघणार नाही. तुम्हाला दान द्यायचं असेल आज नाही, महिन्याभराने या, इथे या, किंवा कोणी विश्वासाच्या माणसाला इथे पाठवा आणि बाकायदा त्याची पावती मागा. 1,000 रुपये जर दिली असेल तर त्याची पावती आली पाहिजे, रजिस्टर नंबरची पावती ओरिजिनल. ते पैसे डायरेक्ट अकाउंटला जातात आणि त्याचं ते प्रॉपर कामाला महाराष्ट्राला मिळतं. जसं आजचे जे दान केलं प्रत्येकाला पावती मिळतात, रजिस्टर नंबर. आता एक विनोद शेळकी ग्रामसेवक आहे चंद्रपूरकडून 11,000 रुपये पुन्हा आता बोलता त्याची इच्छा तयार झाली आणि त्याने दिले. काय असतं कसं असतं, जसं आपण माझं म्हणणे चांगल्या कामासाठी प्रभावित झालं पाहिजे. भगीरथ झाडे नारायणपूर चामोर्शी यांना सुद्धा 2,500 रुपये या ड्रोनसाठी दिले. तो झाला दानाचा विषय, ज्याचा त्याचा विषय. मी आजपर्यंत असं बोलत नाही, मला बोला वाटत नाही, पण हे काम कुठे आहे जरा काहीच लागायचं काम नाही. म्हणून थोडीशी रिक्वेस्ट मी केली, पण शेवटी तुमच्या बनाव आहे, हे तुमच्या बनाव आहे. आणि प्रसाद घेतल्याशिवाय कोणाही जायचं नाही. प्रसाद घेतल्याशिवाय सोनमपल्ली गोड पिंपरी चंद्रपूर याच्याकडून 31 रुपये देणगी मिळाली द्या त्यांच्याकडे.
हे द्या यांची कॉपी घेऊन ठीक आहे. धन्यवाद. आणि खाली जी मंदिर आहे तुम्हाला सांगतो मंडळ गावाचा आमच्या संपूर्ण दैवत आहे. आमच्या गावची एनर्जी आहे. आम्ही भाग्यवान की आम्ही शिरपूर गावात जन्मले आलो. त्याच्यामुळं त्या नवनाथ बाबामुळे या क्षेत्रात बाबा सुद्धा त्या नवनाथ बाबाची प्रसादी आहे. नवनाथ बाबा म्हणजे भोलेनाथ. त्या नवनाथेश्वर भगवंताचं दर्शन करणं म्हणजे एक ज्योतिर्लिंग करणं आहे. 12 ज्योतिर्लिंगामध्ये प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये जेवढी शक्ती आहे तशी ते सुद्धा एक ज्योतिर्लिंगच आहे. कारण ज्या जागेवर भगवान भोलेनाथ दर्शन करतात ती जागा किती बरोबर आहे. आणि आजही एवढं तुमच्या लक्षात येते. 9:58 कारण माणसाचं कोणताही आत्मा इतका बघित नाही की त्याला जागेचा अनुभव येणार. 2 मिनिटाने 10 वाजता तिथे गेल्यावर एकदम शांत वाटते. ते जागा एक संन्यासाची जागा, पवित्र जागा. आणि शेषराव महाराजांना सुद्धा त्याच ठिकाणी भगवान भोलेनाथांना आमंत्रण केला होता. म्हणून तिथे जर दर्शनाचं जायचं बाकी असेल तर जा. जे जाऊन आले असतील त्यांना जाण्याची गरज नाहीये. आणि सगळ्यांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. फक्त एक ध्यान ठेवा, जर तुम्ही ही मंदिर तुमच्या माणसाचा गोंधळ करू नका. दुसरी गोष्ट आपल्या वस्तू सांभाळा. कधी कधी काय असते गर्दीचा फायदा घेऊन कोणाच्या चेहऱ्यावर गेलेलं नाही की कोण चोर आहे. तुमच्या वस्तू सांभाळा, सोनारांना सांभाळा, मोबाईल सांभाळा. कारण यावेळेस थोडीशी मदत केली. दरवर्षी आपण जागेवर प्रसाद वाटप करत होतो. पण लोकांचं म्हणणं झालं की महाराज तुमचं प्रवचन झालं असताना टेबल तयार होतो. तर यावेळेस आपण टेबल मांडून आणि व्यवस्था केलेली आहे. फक्त तुम्हाला थोडं सहकार्य करणं आहे की एकदम लोक करायची गरज नाही. अर्धा तास प्रिंट मिळालं ना. आजचा दिवस आपण गुरुसाठी दिलेला आहे की नाही. आजचा दिवस आपण गुरु करता दिलाय. ते पावत्या कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा तिला लाईन नाव तुम्ही करू शकता. कार्यक्रम संपल्यानंतर नाव लिहा. नाव द्या त्यांच्याकडे आणि नाव तुम्ही लिहून द्या त्यांच्याकडे. आता हे तुम्ही देणगी द्यायला इकडे येऊ नका. तिथं देणगी काउंटर आहे तिथं जा. 100 रुपयाची का होईना आपल्या हैसियत नुसार बोलून एक पाकडी त्या ठिकाणी आणि तिथे गोंधळ नका करून लाईन लावून. दुसरी गोष्ट प्रसादाला सुद्धा लाईन लावायची. माझं म्हणणं आहे की योग्य पद्धतीने जर सहकार्य सगळ्यांचं मिळालं तर शिवरात्रीपर्यंत आपण रोड उभं राहील असं मी आशा बाळगतो. नाही झालं तर पुढं होईल पण हळूहळू काम सुरू झाला. हात जोडा, सगळ्यांना आशीर्वाद देतो. आणि आंबेश्वर भगवंतालाही जाणून बसवलं. पुन्हा कधी लक्षायचं कोणाची शक्ती कधी प्रकट होईल तुम्ही सांगू शकता. ईश्वराची कृपा त्याच्यावर जर कृपा झाली तर दगडासाठी होतो. म्हणून कधीही कुणाला हलकं समजायचं. म्हणून बाबांनी काय म्हटलं की मी यांच्यातला देव पाहिलाय. आज नाही 4 जन्म. पण जिथे 40 जन्म लागणार होते तिथे 4 जन्मातच त्यांचं काम होईल. तर त्यांनी व्यसनमुक्तीचं वरदान मागितलं असेल भल्या माणसानं भोलेनाथ. नाही तर काय लागू शकत नसते. नाही चेतरा बाबा काय नसते मागितले. तुम्ही दुखवले मी SY कोणी मी आपण काय मागितलं. तर प्रत्यक्ष भगवान द्यायला देव द्यायला तर आपण दुसऱ्याकरता मागितलं असतं का आपल्यासाठी मागितलं. आपल्यासाठी 99% लोक फक्त त्यांनी स्वतः करताना त्यांनी मागितलं पब्लिकसाठी, लोकांसाठी. आणि इथे सगळ्या लोकांनी सगळ्या धर्माचे लोक आहेत. तिथं आदिवासी समाज आहे, धनगर समाज आहे, बौद्ध समाज आहे, मराठा समाज आहे, बंजारा समाज आहे. सर्व लोक आहेत. ज्याच्या घरात शांती भंग झाली तो इथे येतो. नाव ऐकून येतो, उमेद घेऊन येतो.
आणि 99% लोकांची उमेद पूर्ण होते, 1% लोकांची नाही होत, ती त्यांच्या हाताने नाही होत. कारण इथला नियम ते पाळत नाही. इथला एकच नियम आहे की तुम्ही दुसऱ्याचं ऐकून पिऊ नका, त्याला सोडून द्या. आणि मग हे 4 चौघ काय करतात, डायलॉगबाजी करून घेणं, गड्या एक वोट घे, इज्जत ठेवणं माणसाचा एक, तर तिथं ते प्रॉब्लेम आहे. ते 1% जे इथं फेल होतात ते लोक आहेत की माझं सांगून सुद्धा प्रत्येकानं प्रसाद घ्या आणि प्रसाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. तुम्हाला सांगतो, प्रसाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि आता हा संकल्प घ्या, हात जोडा. फक्त प्रसाद घेताना गोंधळ करू नका, स्वतःच्या वस्तू सांभाळा, थोडं शांतता घ्या. कोंबूरच्या तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यातून 8 क्विंटल तांदूळ आलेले आहेत. 8 क्विंटल तांदूळ आले, त्याबद्दल टाळ्या वाजवा. हात जोडा, म्हणा ओम नमः शिवाय. सर्वजण म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. म्हणा मी, सर्वजण म्हणा मी आज असा संकल्प करतो की कोणत्याही प्रकारचे व्यसन मी करणार नाही. हा संकल्प मी प्रत्यक्ष परमात्म्याचे दरबारात बसून करीत आहे याची मला जाणीव आहे. या संकल्पाचा अपमान केल्यास मी प्रत्यक्ष परमात्म्याचे शिक्षेला पात्र राहील. आजपासून परमात्मा मला सद्बुद्धी देव, आशीर्वाद देव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एकदा जय जयकार करायचं बाकी राहिलेले आपलं ते काम आपण ठेवू नका. म्हणा परम पूज्य सद्गुरु श्रीराव महाराज की हर 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 गायत्री माता की. ओम नमः शिवाय. दारू सोडायला हो शेषराव बाबाच्या शिरपूरला. चला चला दारू सोडायला हो शेषराव बाबाच्या शिरपूरला. त्रासून गेले मी तुमच्या पायी, तरीही तुम्ही सोडत नाही. एकदा मी सांगते ऐका बाई, एकदा मी सांगते